अहिल्यानगर फवारणी कर्मचारी संघटना समितीच्या वतीनं जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक पुरुष तसंच 50% हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत आणि विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय। यामध्ये ग्रामविकास विभागानं सरळ सेवा पदभरती 2023 ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात आली होती। या पदभरती 2023 मध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पुरुष या संवर्गातील 50% आणि 40% अशी वर्गवारी करण्यात आली होती। आरोग्य सेवक 50% या संवर्गात हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधनं अर्ज भरण्याच्या सूचना असतानाही तसं न झाल्यानं तसंच सरळ सेवा पद भरतीद्वारे ज्यांना परीक्षेत 90 पेक्षा कमी गुण आणि 90 दिवसांपेक्षा कमी दिवसाचा अनुभव आहे अशांना कोणताही निकष न लावता नियुक्ती देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांकरिता अहिल्यानगर जिल्हा परिषद समोर हंगामी फवारणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानपाणी, कर्मचारी अशोक चांदणे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। हंगामी फवारणी कर्मचारी अशोक चांदणे या आमच्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी आमच्या सरकारकडे 4 मागण्या आहेत। हंगामी फवारणी कर्मचारी 50% कोठ्यावर, इतर उमेदवारांची बोगस भरती तात्काळ थांबवावी। त्याच्यानंतर दुसरी मागणी आमची हंगामी फवारणी कर्मचाऱ्याच्या 50% कोठ्यावरती जिल्हा वितप कार्यालयातील फक्त हंगामी फवारणी कर्मचारी यांनाच घेण्यात यावं। आणि तिसरी मागणी आमची ग्रामविकास विभागाच्या 12 फेब्रुवारी 2022च्या चुकीच्या अधिसूचनेमुळे जो आमच्यावर अन्याय झालाय या चुकीच्या अधिसूचना तात्काळ रद्द करण्यात यावी। आणि चौथी मागणी आमची साहेब, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमाअंतर्गत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या अशा आजारांसाठी 7 उद्रेकाच्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ मंजूर करून जे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे दिवस अपूर्ण आहेत त्यांचे दिवस भरून घेण्यात यावे। आणि ज्यांचे वडील आतापर्यंत मय झालेले आहेत त्यांच्या मुलाला हंगामी फवारणी कर्मचाऱ्याच्या पदावर घेऊन त्यांना आम्हाला एक वेळ समावेशन आणि सरकारी कामात आम्हाला घेण्यात यावं। या आमच्या 4 मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत। ह्यो आमचा सरकारला इशारा आहे। हे उपोषणाच्या आधारे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो सर। ही जिल्ह्याची हंगामी फवारणी कर्मचारीची संघटना आहे, यांना न्याय मिळाला पाहिजे। ही संघटना वारंवार सरकार दरबारी पाठपुरावा करते। ते लोक अनेक वेळेस उपोषणाला बसले आणि मागण्या दिल्या संबंधित डिपार्टमेंटला, कुठल्याच प्रकारचा यांना न्याय मिळाला नाही। तर आमचं म्हणणं आहे की यांना न्याय मिळण्यासाठी ज्या या संबंधित खात्याचे मंत्री आहेत, मंत्री महोदय, प्रधान सचिव आणि जे काही अधिकारी यांनी बैठक आयोजित करून या संघटनेचं काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे, त्यांना न्याय मिळवून द्यावा। हाच उपोषणाचा प्रमुख उद्देश आहे। आणि काय वारंवार परेशानी प्रशासनाला होती यामार्फत की आमच्या उपोषणाच्या पण कुठंतरी दखल घ्यावी आणि आमची अशी मागणी आम्ही उपोषणाच्या मार्फत करत आहे। यावेळी राजू नेटके, दिनेश उमाप, नामदेव पालवे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।